महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सासवडमध्ये येत आहे एक भव्य कृषी पर्व. शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान आयोजित पुरंदर कृषी एक्स्पो 2026. आधुनिक कृषी यंत्रसामग्री, शेतीविषयक उपाय, कृषी उत्पादने आणि व्यवसाय संधी सर्व काही एकाच ठिकाणी. या एक्स्पोमध्ये शेतकऱ्यांसाठी नामवंत तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. डॉक्टर सोमनाथ माने, डॉक्टर विवेक भोईटे आणि प्राध्यापक बालाजी लोहकरे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच श्री जयदेव बर्वे, श्री शेखर गायकवाड आणि श्री प्रतीक मोरे यांचेही उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवसाय संधी जाणून घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. कृषी एक्स्पो सोबतच ऑटो एक्स्पोमध्ये विविध वाहनांचे नवीन मॉडेल्स, माहिती आणि बुकिंगच्या संधीही उपलब्ध असतील. शेतकऱ्यांसाठी दररोज 100 लकी ड्रॉ बक्षिसांची संधी उपलब्ध आहे. सहभागी होण्यासाठी 7/12ची प्रत सोबत आणावी आणि अंतिम दिवशी मेगा ट्रॅक्टर लकी ड्रॉची सुवर्ण संधी. दिनांक 22 ते 25 मे 2026. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 9. स्थळ शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड, पुणे जिल्हा. पुरंदर कृषी एक्स्पो 2026. शेतीला नवी दिशा, शेतकऱ्यांना नवी संधी. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पालघरच्या तलासरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत युवकावर धारदार शस्त्राने डोक्यावर गंभीर वार करून त्याला जागेवरच संपवण्यात आलं होतं. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं. घटनेची माहिती मिळताच मृतकांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुख्य आरोपीच्या पत्नीचे मृत युवकासोबत कथित प्रेमसंबंध होते. याच अनैतिक संबंधाच्या रागातून आणि वादातून या युवकाचा काठा काढण्याचा भयानक कट पती पत्नीने मिळवून रचला होता. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हत्येच्या कटामध्ये केवळ पतीच नाही तर पत्नीचाही सक्रिय सहभाग असल्याचं तपासात स्पष्ट झालंय. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत या आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. तलासरी पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNSच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.